हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त मी पण खूप मस्त आहे. तुमचं माझं आणखीन एका व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आहे तो म्हणजे आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी आणि आता आम्ही चालली बाबूच्या आवरावर आणि बाबू तयार झाला आहे आणि बाबूच्या पप्पांची पण खूप गडबड चालली आहे. एकतर गरमीमुळे बाबू थोडंसं गरमीमुळे तो जास्तच किरकिर करतो आणि आता गाडीतून जायचं म्हटलं तर हवेच्या झळया खूप लागतात उन्हाच्या, त्यामुळे जरा लवकरच निघायचं आहे. पण लवकर निघता आम्हाला उशीर तर होणार आहे. पॅकिंग तर आमची कालच झाली आहे, तरी पण थोडीफार इकडची तिकडची पॅकिंग राहिलेलीच असते. आणि खरं सांगायचं म्हणजे हा क्षण इतका हे ना की जेवढं लग्न करून जाताना वाईट वाटत नाही ना, तेवढं डिलेवरीनंतरनं बाळ घेऊन जाताना वाईट वाटतं. आणि खूप म्हणजे खूप असं जावंसंच वाटत नव्हतं. मी करेक्ट 1 वर्षापेक्षा जास्त मी मम्मीकडेच होती आणि आता घरी जायची वेळ आली. पण खूप मनाला कंट्रोल करते. जाणार आहे तर थोड्या दिवसासाठी घरी ॲक्च्युली, कारण अजून बाळाचं बारसं पण राहिलं आहे, यात्रा आहे, सो घरी जायचं आहे. तर बाळ पण 5 महिन्याचं झालेलं आहे आणि आता गेलं पण पाहिजेच. तर मम्मीला तर खूप वाईट वाटत होतं. तिची तर इतकी इमोशनल झाली की मला ती बघू वाटत नव्हतं. पण आता पर्याय नाही, शेवट घरी जाणं हेच आहे. आणि घरात खूप वर्षांनी आमचं लहान बाळ म्हणजे भैयानंतर ना फर्स्ट बेबी होतं ते आमचं आलेलं, त्यामुळे तो खूप लाडका झालेला सगळ्यांचा आणि लहान बाळ सगळ्यांचंच लाडकं होतं. आणि घरी जायचं म्हणून मम्मीनं माझ्यासाठी बुत्ती पण केली होती, सजोरी आणि वडी केली होती. आणि चला आता आम्ही निघालो आहे. आमची पॅकिंग सुरू झाली. इथं बाबूचा आणि मामाचा फोटोशूट चालला आहे आणि आमचा आजूबाजूचा थोडासा पसारा इग्नोर करा, कारण कसं आहे आमचं घरात शेतीचं सगळं साहित्य आले. आत्ता सध्या ज्वारी वगैरे काढणी चालू आहे, त्यामुळं अशी बाकीची पसारा पडला आहे. आणि मुलगी गावी जाताना रिकामी हाती पाठवायची नसते म्हणून माझी ओटी भरती आता. आणि खरंच खूप भरून आलं होतं येताना, पण ते स्टॉप करावं लागलं, कारण जेवढी मी इमोशनल झाली असती तितकीच मम्मी आमची डबल इमोशनल झाली असती. त्यामुळे मी स्वतःला खूप कंट्रोल केलं. तर चला आता आमची निघायची पण तयारी सुरूच आहे. आणि आता आमच्या घरी व्लॉग एडिट करायचं म्हटलं जाऊन तर खूप दंगा असतो, खूप लोक आहेत, त्यामुळे मला एवढा व्लॉग एडिट करता येत नाही. बट जसा जसा वेळ भेटेल तसं मी एडिट करून असं ठरवले. तर चला आता बाबूला आजीने घेतले. बाबूला कपड्यात एवढं गरम झालं ना की त्यानं कपडेच काढायसाठी एवढा दंगा केला. मग आम्ही शेवट त्याची कपडे काढली. झाला आहे झोपेला. तर तो बाबांकडे त्याच्यावर इतका खुश असतो बस की त्याला तेच लागतात कंटिन्यू. आता देवदर्शन करून आम्ही चाललो फायनली घरी. आता सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही आमच्या घरी जायला सुरुवात करतोय आणि आता निघालोय. जावंसं तर वाटत नव्हतं, पण पर्यायच नव्हता, जाणं पण गरजेचंच होतं. जास्त दिवस राहिल्यामुळं असं खूप भरून येत होतं त्याच्यामुळं. आणि साहित्य पण खूप होतं गाडीत, त्याच्यामुळं मी जशी प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली तेव्हापासून मी माझ्या मम्मीपाशीच होते ना, सो त्याच्यामुळे तिलाही खूप हे वाटत होतं. आणि शक्यतो मी लग्न झाल्यापासून जास्त तिथंच आहे, सासरी कमीच असायची, त्याच्यामुळे तिला खूप म्हणजे अशी माझी सवय होऊनच गेली होती. आता फायनली सगळ्यांना निरोप घेत आहोत. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आता असेच व्लॉग येत राहतील. आता यात्रा पण आहे, यात्रेचे पण व्लॉग येतील आणि आता वेलकमचा पण व्लॉग येईल. तर आपल्या चॅनलला असेच कनेक्ट राहा. थँक्यू.